हॅलो एव्हरीवन. आत्ता वाजलेत रात्रीचे 8 आणि आत्ता प्लॅन झालाय द ताज स्टोरी मूवी बघायला जायचंय आणि शो आहे रात्री 11 वाजताचा. सो पटकन रेडी होऊयात. चला, मी तर रेडी झाली आहे. आणि इतक्या रात्री पण जर तुम्हाला पाखरांचा आवाज येत असेल चाव चाव तर आमच्याकडे कोण आहे माहिती आहे का? शुगा हा शुगा ही स्काय आहे ना मम्मी. ही कोण आहे? स्काय. आणि हा नवीनवाला आहे ना, ह्याला मी नाही ओळखत. हा नवीन आहे. घरात राहून मी नाही ओळखत बिकॉज तो नवीन आहे आणि हे दोघं जुने आहेत. से हॅलो. बघा ह्यांचा आवाज. ही जी आहे हिला दिसत नाही, सो ती एका जागी शांत असते. पण हे दोघं खूप मस्ती करतात. झालं असेल तर हो आता पटकन रेडी. काय करतेस तू? म्हणजे तिकीट अजून कन्फर्म नाही? सिरियसली तिकीट कन्फर्म नाही आहे? तर आहे, तिकडे गेला ते माहित नाही. ओ माय गॉड. तिकडे जाऊन काय आपण फक्त पॉपकॉर्न खाऊन यायचे? सिरियसली? चालेल देईल पैसे पॉपकॉर्नचे आणि तिकीटचे पण दोन्ही. एवढा वेळ असतो? 10 वाजले 10. माझं क्यूटवालं पॉकेट जे सायलीने आणलंय माझ्यासाठी. थँक्यू मम्मी. बाय. सो आपण पोहोचलो आहे थिएटरला. तुला एकच ॲक्शन येतं? हमारे ऐसे होतं. मराठी ब्लॉग आहे आमच्याकडे असं होतं. आमच्या इथे असंच असतं. असा पहिला आहे आमचं की आम्ही 15 मिनिटं लवकर पोहोचले, आम्ही आणि आमची पूर्ण फॅमिली. असं पहिल्यांदा झालं आहे की आम्ही वेळेवर पोहोचलेलो आहे. नाहीतर ऑलवेज आम्ही लेट असतो. सगळ्यात जास्त मेकअपला सायलीला वेळ लागतो. द ताज स्टोरी. रात्री 11 वाजता मूवी बघायला. सो ताज स्टोरी बघायला आलोय. इम्पॉर्टंट कन्व्हर्सेशन. गॉसिप इम्पॉर्टंट आहे. तरी तुमच्यात एक गॉसिप गर्ल आली नाही, पल्लवी. एक मेंबर कमी आहे. मम्मी आहे ना. पल्लवी शबनम तर कमी आहेच. सर तुला रात्री पण ऑनलाईन वर्क असतं? वाजताचा शो आहे आणि अजून क्लिनिंगच चालू आहे. शो 5 मिनिटं उशिरा झाला आहे. तुमचे पैसे परत द्यायचे आणि शोला बसल्यानंतर काय करणार? म्हणजे ते तुमचा लुकआउट ना. कसं? पैसे पाहिजे. नाही झालं अजून. चालू नाही झालं. 11चा शो होता, अजून चालू नाही झालाय.
पाऊण तास झोपलीस तू. काय फायदा मूवीला येऊन. काय करू झोप आली तर. झोपून सिरियसली पूर्ण पिक्चर झोपली आहेस तू. फायनली मूवी कम्प्लीट झालाय आणि आम्ही बाहेर आलो आणि त्या मूवी मध्ये पूर्ण वेळ मम्मी झोपून होती आणि मला मूवी आवडला कारण चांगला होता. बट ह्यांचे चेहरे ज्यांना झोप आली आहे. आणि मम्मीने फक्त अर्धा तास मूवी बघितला होता, फक्त अर्धा तास. समजलंच नाही. आवडल्याचा प्रश्नच आहे ना, तुम्हाला समजलंच नाही मूवी की काय आहे. इतिहास होता जो तुम्ही कधीच अभ्यास केलेला नाहीये. कारण आम्हाला भूगोलमध्ये इंटरेस्ट होता. भूगोलचा भू पण माहिती नाहीये तुला आणि तुला भूगोलमध्ये इंटरेस्ट होता. बिलकुलच नाही. पण त्याला माहित तरी आहे का भूगोलचा भू? काहीच माहिती नाहीये. कशात? सो फायनली आम्ही निघालोय. आता रिक्षा भेटते की नाही किंवा कॅब. हा खूप मोठा टास्क आहे. 2:15 झाले. येस 2:15 झाले. खूप मोठा टास्क आहे की आता कॅब किंवा रिक्षा भेटते की नाही. कॅब लवकर आली आमची, पण आम्ही इतके बुद्धिमान आहोत की चावी किरणकडे राहिली आणि टाकी खाली पडलं. या बाजूला तर लाईट नाही आहे. कुठलं वाला? आणि पर्स खाली पडली. ते लक्षात नाही. ते माझ्याकडनं चुकून होतं असं कधीतरी. त्यात पैसे होते. आणि ते नशीब रोहनला मिळालं. ते नशीब रोहनला मिळालं ते. ओ माय गॉड. पण आता चावी नाही आहे यार. आणि आता रोहनला आणि किरणला यायला खूप उशीर होईल. मस्त गाडीवरती आहे आणि अल्ट्रा प्रो मॅक्स गाडी शिकत येते. काय फायदा झाला लवकर कॅब मिळून लवकर येऊन. तेवढी थंडी लागते. चावी घे. किती वेळा बोलले. पागल लोक. तुम्हाला कोणा कळत नाही काय? सगळ्यात मोठी मूर्ख तर ही आहे, जिला कळत नाही काय नाही. बावळट. हे ब्लॉग मध्ये नाही जाणार, मी एडिट करणार आहे. मी हे एडिट करून देणारच नाही तुला. पण चावी तरी भेटली. शडा. नाही पण चावी तरी भेटली. पण ते जे तुमचं पॉकेट हरवलेलं त्याचं काय? शटा. तर तुला विचारलंच नाही. त्याच्यात सर रात्रीचे वाजलेत 2:45. थोबाड बंद ठेवा आणि चला गपचूप घरी. I am gonna edit this. I am gonna edit this because I am the editor. नो नाही मी निघतो. नो. बाय आता थांबू. कामाला जायचंय. बाय बाय. गुड नाईट. जल्दी मिलते हैं. लवकर भेटूया. फायनली घरी पोहोचलोय आणि आता झोपायचं. पण सायली मागवणार आहे बर्गर. त्यातले पैसे तू देऊ शकतेस एक दिवस माझे पण पैसे. तुझे कसले पैसे? आय डोंट नो. हू आर यू? फायनली बर्गर खाऊन पण झाला होता. आता झोपूया. 4 वाजले सकाळचे. बाय. गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगला. आणि माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.